उपवर्गीकरण लोकसभेच्या विरोधात ताकदीनं चर्मकार समाज उभा राहणार. चर्मकार समाजामध्ये जी पोट जात आहे, आमची डोर आहे, घोल्यार आहे, त्यांच्याशी माझा संपर्क झालेला, बैठका झालेल्या आणि हे जे 59 जाती आहेत ह्याच्यामध्ये जे फूट पाडायचं कारस्थान या सरकारचं आहे ते हाणून आम्ही पाडणार आहे. त्याचं कारण म्हणजे 59 जातीमध्ये मातंग समाज सुद्धा जवळपास 75% आमच्या सोबत आहे. परंतु मातंग समाजामध्ये काय जे विष्णू कसबेसाठी काय ती RSSचा कार्यकर्ता आहे, ती त्यांची दलाली खाण्यासाठी ते फक्त समाजाचं कल्याण करण्यासाठी नाही तर स्वतःचं घर प्रपंच वाढवण्यासाठी तो फक्त समाजाची बाजू फक्त म्हणजे पुढे घेतो. तर आमचं एक म्हणणं असं आहे की बाबा आमचा मातंग समाजाला विरोध नाही, उपवर्गीकरणाला विरोध आहे. त्याचं कारण की आम्ही जेव्हापासून मी पाहतो तेव्हापासून 59 जातीमध्ये आम्ही एवढं गुणागोविंदाने राहिलेलो आहोत की आमच्यामध्ये दुजाभावच नाही. हा दुजाभाव भारतीय जनता पार्टी आणि RSS हे करत आहे. तर मला एक वाटतं की RSS आणि भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की तुम्हाला जर फक्त मातंग समाजच पाहिजे असेल तर 58 जातीचं मतदान घ्यायचं नाही का? जर तुम्ही समजा चुकीनं जर अबकडं केलं तर तुमची गाठ 58 जाती सोबत आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही त्यांच्या मंत्र्याला किंवा त्यांच्या आमदाराला सुद्धा 58 जातीतले माणसं काय विरोध करणार. आणि आमचा हा मोर्चा जे आहे हा एल्गारचा आहे की तुम्हाला जी वाटतंय की फक्त बौद्ध समाज आणि चर्मकार समाजच फक्त त्याच्या सोबत आहे, परंतु त्याच्यातली 59 जातीमध्ये जे पॉइंटवर मोजण्यासारखी आमच्या जाती आहेत, बेडा जंगम आहे, माला जंगम आहे, पुन्हा पर्यटन गुरुड आहे. ही मोजके जे लोक आहेत ते आमच्या ते 13-14 जातीतले लोक संख्येने जात दिसतात. बाकीची जी 45 जाती आहेत म्हणजे पोट जाती ती फार कमी आहे, परंतु त्यांचा सुद्धा विरोध नाही. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. आणि आमचं गुणागोविंदानं चालू असताना आमच्या घरामध्ये कशाला फूट पाडतात? बौद्ध समाजाचं, सांबार समाजाचं, मातंग समाजाचं लावून द्यायचं काय कारण आहे हे काय समजलंच नाही. पहिल्यांदा तुम्ही मराठा समाज आणि ओबीसी समाजाचं लावून दिलं, ते कसं तरी मिटलं तर शांतता हा विषयच नाही राहिला. भारतीय जनता पार्टीचं सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये शांतता राहणार नाही, हे 100% मी सध्या कुठल्याही पक्षात नाही. मी राष्ट्रीय चर्मकार महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. मी भाजपचा कुठलाही सदस्य नाही, माजी होतो, आता सध्या नाही. मी कुठल्याही पक्षात सध्या तर नाही. मी सध्या राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे आणि या समितीमध्ये एक सदस्य आहे आणि पुढं कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे त्याची कल्पना देऊन जाणार तुम्हाला स्पष्ट करतो.